आणि मित्रांनो हा आहे झणझणीत रस्सा जो आपल्या मिसळला वापरला जातो। मित्रांनो अशा प्रकारे इथं भाकऱ्या बनवल्या जातात आपल्या मिसळच्या। तर तुम्ही बघू शकता इथं आजी आहेत। नमस्कार आजी। तर अशा प्रकारे बघू शकता ह्या गावसारखंच आपले टोपले वगैरे आहेत, म्हणजे भाकऱ्या ठेवायचे जो प्रॉपर हे आहे ना मजा त्या टोपल्यामध्ये देते मित्रांनो। तो तुम्हाला जसा मित्रांनो आपल्या घरी भेटतो ना जेवण, म्हणजे आपली आई बहीण असेल प्रकारे जे जेवण देतात ना, तशा इथे एक काकू आहे खूप छान मिसळ बनवतात, त्या मिसळ बनवतात। आणि इथं पहिली गोष्ट मित्रांनो इथे भाकरी सोबत पण खाऊ शकता मिसळ। ही पण एक कधीपासून इथे मिसळ खायला जाते तरी पण तरी मला 6-7 महिने झाले। अच्छा 6-7 महिने झाले। आवडतं की ज्वारीची भाकरी मग अशी आवडते? ज्वारीची भाकरी, कारण ज्वारीची भाकरीमुळे आपल्याला ॲसिडिटी किंवा गॅस हो हो ते पण तुम्ही इथली टेस्ट कशी आहे सांगू शकाल का? टेस्टमध्ये बघायला गेलं तर त्यांच्या ग्रेव्हीमध्ये मसाला वगैरे त्यांचं म्हणजे घरगुती पद्धती घरामध्ये आई कशी बनवते बरोबर। प्राईस बोलायला गेलं तर त्यांच्या प्राईसप्रमाणे यांची क्वालिटी बी चांगली आहे। तर चला मित्रांनो आज आपण असे एक मिसळ खाणार आहोत। तर मिसळ पाव नाही बोलू शकत, मिसळ भाकरी बोलू शकतो, कारण की इथं मिसळ भाकरी खूप फेमस आहे मित्रांनो। तर आपण इथेच आलेलो आहोत मित्रांनो, त्यांच्या शॉपचं नाव आहे मित्रांनो राजे मिसळ। तर आपण राजे मिसळ आज खायला आलेलो मित्रांनो। तर आपल्याला बघायचं आहे टेस्ट कशी आहे, चव कशी आहे, कुठं लोकेटेड आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो। तर कुर्ला ईस्टमध्ये फक्त 10 मिनिटाच्या स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो। हा म्हणजे युनिक एक त्यांचा एक ब्रँड बनवला आहे त्यांनी। त्यांच्या ओनरशी आपण भेट घ्याव्या, विचारूया सर्व काही। आणि इथं तरी पण कमसे कम 12 ते 13 प्रकारच्या मिसळ भेटतात मित्रांनो, ते पण अलग अलग प्रकारच्या। तसे बोलायला गेलं तर दही मिसळ येईल, यांची स्पेशल राजे मिसळ पण तुम्हाला भेटते, ते पण काय आहे त्याच्यामध्ये काय सर्व आपण ते पण बघणार आहोत मित्रांनो। आणि मुंबई स्पेशल भेटेल, वडा मिसळ भेटेल मित्रांनो। भाकरी इथं भाकरी मिसळ खूप फेमस आहे मित्रांनो, आणि ते आपण आज बघायला आलो आहे। आपण भरपूर ठिकाणी फिरलो मित्रांनो, तुम्ही बघितलं तर याच्या आपल्या चॅनलवरती 2-3 मिसळच्या पण व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये फक्त आपण मिसळ पाव खाल्ला आहोत, ते पण अलग अलग प्रकारच्या मिसळ होत्या। पण मित्रांनो इथं काहीतरी अलग स्टाईलला मिसळ बनवले जाते, म्हणून आपण इथं आलो। राजेश मिसळ म्हणजे मित्रांनो बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या थीम केलेली आहे, बघू शकता ही पाटी त्यांच्या आधारित आपल्याला असं मला तरी वाटतोय त्यांच्या आधारित ही बनवलेली आहे। हा यांचा बघू शकता मित्रांनो, इकडे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे जे आपले गड किल्ले असतील त्याचा जो तर मित्रांनो याचा ॲम्बियन्स बघू शकता किती छोटा आहे, पण खूप छान प्रकारे म्हणजे त्यांनी डिझाईन केलेला आहे मित्रांनो। ह्या इकडे ह्या साईडला बघू शकता तुम्ही, म्हणजे गावची एक थीम आहे, आणि ह्या साईडला असे बघायला गेलं तर त्यांची राजे मिसळची एक थीम येते। आणि समोर बघाल ना मित्रांनो तर खरंच एक असा गड किल्ल्यांसारखा त्यांनी एक म्हणजे थीम बनवलेली आहे मित्रांनो, ती आपल्याला बघताना पण ठीक वाटते। आणि यांचा आतमध्ये किचन आहे मित्रांनो ह्या साईडला, तर तो पण बघू शकता कशा प्रकारे बनवलेला आहे। तर मित्रांनो राजे मिसळ इथे तुम्हाला कमसे कम 10 ते 12 प्रकारच्या तुम्हाला मिसळ खायला भेटतील आणि होऊ शकता। आणि इथं ना मिसळ आहे ना 60 रुपयापासून स्टार्ट होते मित्रांनो, आणि तुम्हाला मी नंतर थोड्या टायमात दाखवणार आहे की क्वांटिटी किती असते त्याची। तर 60 रुपयापासून इथं मिसळ चालू आहे, ते लास्ट टू लास्ट तुम्हाला 300 रुपयापर्यंत त्यांचे मिसळ खायला भेटेल मित्रांनो। तर आपण पहिले ऑर्डर काहीतरी देऊ, त्यानंतर आपण क्वांटिटी पहिली चेक करू की, कारण की इथं मित्रांनो याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट मिसळ पाव भेटणारच तुम्हाला, पण तुम्ही ह्याच्याबरोबर तुम्हाला सोयीस्कर म्हणजे भाकरी पण देतात मित्रांनो, कारण की खाणारे भरपूर शौकीन असतात ना, त्यांना मिसळसोबत भाकरी पण खायला खूप आवडते। इथं त्याची सोय आहे तुम्हाला तांदळाची भाकरी। आणि मित्रांनो हे ओव्हर क्राऊडेड प्लेस आहे, कारण की इथं गर्दी खूपच असते। म्हणजे आता आम्ही थोडासा टाईमपास केला, थोडाशी गर्दी कमी झाली, त्याच्यानंतर आम्ही बघितला की चल आपण आपली व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल ना तर मिसळ अगदी सर्वांची फेवरेटच असते, त्यांचा टाईम नाही म्हणजे खायचा कधी, सकाळी पण लोक खातात, दुपारी पण खातात आणि संध्याकाळी पण लोक खातात, तुम्हाला हे पण माहिती असेल मित्रांनो। अशा प्रकारे इथं भाकऱ्या बनवल्या जातात आपल्या मिसळच्या। तर तुम्ही बघू शकता इथं आजी आहेत। नमस्कार आजी। तर अशा प्रकारे बघू शकता ह्या गावसारखंच आपले टोपले वगैरे आहेत, म्हणजे भाकऱ्या ठेवायचे जो प्रॉपर हे आहे ना मजा त्या टोपल्यामध्ये देते मित्रांनो, तो तुम्हाला माहिती असेल। तर ही आहे भाकरी, ही कसली भाकरी आहे, कसली भाकरी?
ज्वारीची. ज्वारीची भाकरी आहे का? अरे वा, चांगली आहे. तर मित्रांनो ज्वारीची भाकरी. अजून आपल्या इथं कोणती कोणती? गव्हाची भाकरी, गव्हाची पोळी. गव्हाची पोळी असते का? हा ना, ज्वारीची भाकरी. आणि मित्रांनो हा आहे झणझणीत रस्सा जो आपल्या मिसळला वापरला जातो. ही आज कोणती उसळ आहे आता? ही आपली रोजची रेग्युलर मिसळ असते. रेग्युलरच मिसळ असते, कधी चेंज नाही होत का? म्हणजे ही मिक्स आहे आता की मटकीची मिसळ असते. मटकीची मिसळ रोजची मटकीची असते ना आपल्याकडे? अरे वा, मस्त. तर मित्रांनो रोजची मटकीची मिसळ असते, बघू शकता गरम गरम आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सविता भीमराव कांबळे. अच्छा. आणि हे तुम्ही कधीपासून आपला शॉप चालू केला? म्हणजे आता ह्याला कमीत कमी 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले का? अच्छा. आणि तुम्ही स्वतःहून चालू केला? हो, स्वतःहून चालू केलं. आणि ह्या म्हणजे तुमच्या शॉपची खास बात नावामुळे होते आपल्या हो. राजे मिसळ म्हणून. ते कसं काय तुम्हाला एकदा सुचलं एवढं राजे मिसळ ठेवायचं? म्हणजे राजे मिसळ म्हणजे आपण मराठी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाखाली त्यांच्या नावाच्या आधारे आपण म्हणजे राजे मिसळ राजे पण मिसळ. चांगलं नाव वाटतो, एक नंबर नाव वाटतो. म्हणजे असा म्हणजे काहीतरी अलगच तुम्ही ब्रँड बनवला त्या नावाचा. हो. म्हणजे मी दादा असे बोलत होते की तुम्ही सर्व घरगुती बनवलेलं आहे म्हणून. हो, घरगुती असं. बनवलेलं. हो, म्हणजे हे सर्व मसाले वगैरे तुमचेच आहेत सर्व? हो, घरीच बनवतो. अच्छा. म्हणजे असं मार्केटमधून आपण बाहेरून मार्केटचं वगैरे आणतो ते नाही. तर मदत करायला म्हणजे तुम्ही एकटेच असतात की तुमच्या घरातला असा म्हणजे कोण? आहेच ना, माझा मुलगा असतो, भाऊ असतो माझा. अच्छा. म्हणजे ते सकाळ Handle संध्याकाळ करतात. म्हणजे हां, असतात? संध्याकाळपर्यंत असतो. अच्छा. आणि तुम्ही तर कोणती कोणती अशी स्पेशल मिसळ आहे जी लोकांसाठी म्हणजे येऊन ते खाऊ शकतील अशी? आपल्याकडे बघा साधी पण मिसळ मिळते, राजे अच्छा. मिसळ आहे, बरोबर. वडा मिसळ आहे, दही मिसळ आहे, बरोबर. भाकरी मिसळ भेटते, भाकरी मिसळ. जोडीदार मिसळ आहे, अच्छा. टोस्टी मिसळ आहे, ती बरोबर. चौघांसाठी खाऊ शकतात. बरोबर. आणि आपल्या इथं भरपूर ठिकाणी आम्ही असं गेलो, हां. मिसळ पावच खाल्ला, प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो आम्ही. हो. कुठं सर्वीकडे फिरलो असं नाही, पण तिथं कधी आम्हाला भाकरी भेटलेली नाही. कोणता पण मिसळ हाऊस असू द्या. मग तुम्ही असा म्हणजे कसा विचार असा केलात की लोकांना हा खूप आवडेल? म्हणजे आता पण आम्ही भाकरी आलो. म्हणजे हां. शरीराला पण चांगली हो, आणि पावापेक्षा म्हणजे पावापेक्षा चांगली भाकरी आहे, चांगली असते. म्हणून आम्ही ते विचार ठेसा बरोबर. भाकरी गावच्या सारखं आपलं व्यवस्थित. बरोबर बरोबर. म्हणजे असं तुमचं काम म्हणजे जर आले तर आपल्या इथं कस्टमर ते डायरेक्ट म्हणजे तीच मिसळ घेतली पाहिजे अशी कोणती तरी मिसळ असेल आपल्या इथे? आवडीने घेतात. राजे मिसळ म्हणून, राजे मिसळ. जोडीदार मिसळ. अच्छा. हां, हे आवडीने म्हणजे घेतात. जास्त आपल्या इथं सेल होते आहे. सेल होते. हो. त्या काकूंचे म्हणजे मुलगा आहेत त्यांचे, त्यांचा मोठा सहभाग आहे ह्याच्यामध्ये. तर नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? रोहित कांबळे. अच्छा. आणि तुम्ही कधी बसणार म्हणजे असं म्हणजे तुम्ही पण असा हातभार लावायला लागलात म्हणजे तुमच्या business मध्ये? स्टार्टिंगपासून जेव्हापासून हा बिझनेस स्टार्ट झाले, राजे मिसळ स्टार्ट झाले तेव्हापासून. अच्छा. म्हणजे तुम्ही हातभार म्हणजे लावताय, पण तुम्ही जॉब पण करता की? नाही, जे काय आहे ते माझं राजे मिसळ. अच्छा. तुमच्या इथं म्हणजे जे आहे ते. अच्छा. आणि मी असं ऐकलं होतं की तुम्ही पण मिसळ खूप चांगली बनवता. हो. अच्छा. आणि पहिल्यांदा जो वारसा जो आहे माझ्या आईकडून मला भेटलो. बरोबर. मिसळचा जो आहे तो माझ्या आईने मला दिला. मगाशी आवर्जून सर्व बोलतात बरोबर राजे 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 राजे. आणि महाराष्ट्राची डिश असून ही टिपिकल आहेच. हे तर एक त्याच्यामुळे आपण आहे ना माझ्या एक ब्रँडचं नाव राजे मिसळ हे बरोबर बरोबर ठेवून दिलं. पण हा ब्रँड तुमचा खूप पुढे जाईल आम्हाला माहिती आहे. Yes. आणि आम्ही पण त्याला मदत करतोय की आपला मराठी माणूस कुठेतरी खूप पुढे जावा. नाही, तुमच्यासारख्यांची तर आहे ना मदत तर आहे ना मला लागणारच आहे, पुढेही लागेल, आताही आहे. तर चला मित्रांनो, आपल्याला आता मुंबई मिसळ दिलेली आहे टेटसाठी. तर बघू शकता मुंबई मिसळ म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त चेंज काय होणार मित्रांनो, ह्याच्यामध्ये इतरी आहे, त्याच्यामध्ये गेम आहे सर्व. तर ह्याच्यामध्ये म्हणजे ह्यांचे जे मसाले आहेत ना ते इथं चेंज होतील. पण हिला बोलतात मुंबई मिसळ. तर तुम्हाला जर मिसळ खायची असेल ना मित्रांनो इथे येऊन, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही खाऊ शकता मित्रांनो. म्हणजे 3 प्रकार आहेत त्याच्यामध्ये, तिखट येईल, मिडियम येईल, आणि जर लहान पोरं जर असतील तुमच्यासोबत त्यांना त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे लो लेवलमध्ये तिखट भेटेल तुम्हाला. असं म्हणजे जास्त तिखट नाही भेटणार. ते तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्हाला अशा प्रकारची मिसळ पाहिजे, ते तुम्हाला देतील. त्याच्यामध्ये मित्रांनो ती तरी असते मित्रांनो एक प्रकारचे, बघू शकता. हे बघा ही तरी आहे ती मित्रांनो. ही तुम्हाला 3 लेवलची येईल, म्हणजे 3 प्रकारचे येतील. तिखट येईल, मिडियम येईल, आणि मिडियमपेक्षा थोडी खाली येईल अशी. म्हणजे तुमची पोरं बिरं आरामात खाऊ शकतात. तर बघू शकता यांची तुम्हाला नीट दाखवतो की तरी कशी आहे.
आणि मित्रांनो ही बाल्टी आहे, बघू शकता दिलेली. आपण जर टेस्ट करून बघूया मित्रांनो. मुंबई मिसळीचं नाव आहे आणि 60 पासून स्टार्ट आहेत मित्रांनो यांच्या इथे मिसळ. ते 300 रुपयापर्यंत आहेत. ते पण तुम्हाला मी नंतर सांगेनच सर्व काही. तर आपण आता पहिली मिसळ ट्राय करूया, बघूया कशी आहे. खूप ठिकाणी मित्रांनो मिसळ खाल्ल्या आहेत, पण राजे मिसळ नावातच काहीतरी म्हणजे ज्याला वाटतं ह्याच्या. तर बघूया पहिला आपण. अजून मी तरी नाही टाकलेली आहे मित्रांनो, जे दिलेलं आहे तेच मी टाकलेलं आहे. खरंच खूप छान आहे मिसळ, म्हणजे चविष्ट आहे, चव आहे एक प्रकारची. पण अजूनपर्यंत मी खाल्लं आहे ना, अजूनपर्यंत मी ह्याच्यामध्ये काय अजून टाकलं नाही. ना कांदा टाकला आहे चवीसाठी, ना लिंबू टाकला आहे मित्रांनो, बघू शकता. कांदा लिंबू अजून मी टाकलेलं नाही. फक्त मी एक चव बघितली की अशीच कशी येते. आता ह्याच्यामध्ये मी ना तरी टाकतो. आणि झणझणीत तरी यातली की तुम्हाला माहिती आहे, मिसळ असू द्या चिकन असू द्या एक नंबरच होतो. आपण थोडासा चव द्याव्या, कांदा टाकूया आणि थोडासा चवीनुसार आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकूया. बस आता आपण चव घ्या मित्रांनो, बघूया कशी आहे. कारण की ही आता जी मी बनवली ना मिसळ, ही प्रॉपर मिसळ बनवले. कारण की याच्यामध्ये आता मी लिंबू पण पिळला आहे, कांदा पण टाकला आहे आणि जो हा आपला रस्सा होता तो पण टाकला आहे. कारण की मगाशी फक्त मी टेस्ट चव घेतली एक कशी आहे, त्यांच्या भाजीची चव कशी आहे, उसळची चव कशी आहे, ही पहिली मी बघितली. आणि ही मेन आता झाली आपली मिसळ जे आता आहे ती आत्ता खरी मिसळ झाली. कारण की मगाची बाईट बघू शकता आणि आता या बाईटमध्ये जो रस्सा तर्री दिसते त्याच्यावरती, खूप छान. म्हणजे जी मिसळ खाण्याची मजा आहे ना ती. आणि आपल्या चॅनलवर बघितलं असाल मिसळच्या म्हणजे भरपूर व्हिडिओ आहेत, म्हणजे भरपूर म्हणजे 2-3 तरी आहेत. आपण मिसळ दादरला करू गेलेल्या त्या मिसळ बघितल्या त्या पण बघा. पण मित्रांनो त्यांच्यापेक्षा ना मला ही राजे मिसळ आहे ना थोडी अलग वाटली, युनिकच वाटली. कारण की ज्यांचे मसाले आहेत ना त्यांच्या घरातले मसाले मित्रांनो, म्हणजे असे मार्केटमधून आणून यांनी जे मिसळ बनवले असं नाही, आणि घरामध्ये स्पेशल बनवलेले आहेत मसाले मिसळसाठी खास, ते यूज करतात ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामधली जी चव येते ना ती मिसळ ती अलग येते आहे. म्हणजे लागते प्रॉपर मिसळच, असं नाही की वेगळंच काय लागते प्रॉपर मिसळ. पण मिसळ पण खायची एक चव आहे, म्हणजे तोंडाला पाहिजे ना, ती प्रॉपर चव येते आहे. आणि जो तर्रीचा जो रस्सा जो म्हणजे झणकारा मारतोय झणझणीत आता, तो एक नंबर आहे. कारण की मिसळ खाण्याची मजा आहे ना ती म्हणजे तशीच आहे जी आता मी खातोय तशी मला वाटली. खूप छान आहे, आवडली मला इथली मिसळ. तर चला मित्रांनो पहिला खाऊन घेऊया, नंतर भेटूया आपण. तर चला. जसा मित्रांनो आपल्या घरी भेटतो ना जेवण, म्हणजे आपली आई बहीण असेल ते आपल्याला त्या प्रकारे जे जेवण देतात ना, तसे इथे एक काकू आहेत, खूप छान मिसळ बनवतात. त्या मिसळ बनवतात आणि मिसळला टेस्ट पण मित्रांनो आले ना ती खूप खरंच बोलतो तुम्हाला मी. म्हणजे मी आता काय बोलत नाही की अलग प्रकारे, पण एक नंबर मिसळ झाली आहे मित्रांनो, मला तर खूप आवडली. आणि इथं पहिली गोष्ट मित्रांनो, इथे भाकरीसोबत पण खाऊ शकता मिसळ, ही पण एक चांगली गोष्ट आहे. कारण की तुमच्यावरती येते, म्हणजे तुम्हाला जर खायचं आहे तुम्ही पावासोबत खाऊ शकता. काय लोक असतात पावासोबत खाणारी, त्यांना शौकीन असतात, प्रत्येकाचे शौक असतात. पण इथं तुम्ही आलात ना तुम्हाला युनिक काहीतरी भेटणार आहे, भाकरीसोबत तुम्ही मिसळ खाणार आहे, बस एवढाच आहे. आणि भाकरीसोबत आपण जेव्हा घरी मिसळ बनवतो ना ते आपण बहुतेक भाकरीसोबत खातो, पण हॉटेलमध्ये जेव्हा येतो ना तेव्हा पावासोबत खातो. पण आमच्या घरी कधी कधी मिसळ बनते मित्रांनो, आम्ही भाकरी चपाती याच्यासोबतच खातो, जास्त पाव बिवाची आम्ही हे नाही करत.
पण ती भाकरीसोबत चांगली लागते, जसा तुम्हाला इथं भेटणार आहे भाकरीसोबत मिसळ भेटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही मिसळ खाऊन ना आम्हाला खूपच मजा आली, कारण की ही मुंबई स्पेशल मिसळ होती मित्रांनो. आणि तिच्यामध्ये जे मसाले आणि ती चव होती ना एक, ती अलगच होती मित्रांनो. ते म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी आहे. तसंच आज मला वाटला ही आपली मुंबई मिसळ खाऊन, मुंबई स्पेशल मिसळ होती. तर 60 रुपयामध्ये अजून काय पाहिजे मित्रांनो, 60 रुपयापासून इथं. तर चला मंडळी, आपण आता राजे मिसळला भेट दिली, आम्ही पण टेस्ट केली मिसळ, खूप छान आहे. तुम्ही पण या आणि भेट द्या राजे मिसळला, कारण की राजे मिसळ मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती ठेवलेले आहे. आता तुम्ही ऐकलं असाल, सर्व प्रिय आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती. आणि मित्रांनो मिसळचा बोलू तर खूप टेस्टी मिसळ आहे, कारण की ह्यांचे मसाले ओन मसाले आहेत मित्रांनो. म्हणजे स्वतः घरी काकूनी बनवलेले मसाले आहेत, स्वतः घरी म्हणजे त्यांनी रेसिपी केलेली आहे. आणि मिसळ बनवतात ना तर त्याच बनवतात, काकूच बनवतात. इथं असा दुसरा बाहेरचा पण मिसळ बनवायला ठेवलेला नाही आहे, म्हणून त्यांच्या हाताची चव तुम्ही एकदा घ्यायला या. तुम्ही अलग ठिकाणी भरपूर ठिकाणी मिसळ खाल्ली असाल, पण ही मिसळ काहीतरी अलगच वाटेल तुम्हाला. नक्की सांगतो मित्रांनो, एकदा भेट द्या. जास्त लांब नाही आहे, स्टेशनपासून 7 ते 8 मिनटावरती आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पण देईन, स्क्रीनवरती पण दिसत असेल तुम्हाला. आणि याचे गुगलवरती पण तुम्ही टाकू शकतात, राजे मिसळ गुगलवरती टाका, तुम्ही डायरेक्ट इथपर्यंत तुम्हाला याल तुम्ही. तर कशी वाटली व्हिडिओ तुम्ही नक्की मला सांगा. आणि जर शौकीन असेल खाण्याचे तुम्ही, तर नक्की इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो. तर चला भेटूया असे एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.